मिरजेतील 4 माजी नगरसेवकांनी भाजपा पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षातून कच्चीकरण होत असल्याचा आणि डावलल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. माजी नगरसेवक निरंजन आवटी, माजी नगरसेवक संदीप आवटी, माजी नगरसेवक शिवा दुर्वे आणि माजी नगरसेवक अंदा देवमाने यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. मकरंद देशपांडे यांनी आमच्यावर गंभीर टीका केली आहे. मात्र मकरंद देशपांडे हे स्वतः निवडून येऊ शकत नाहीत. त्यांनी माझ्याविरुद्ध माझ्या वॉर्डात निवडणूक लढवावी. त्यांचा विजय झाला तर मी राजकारणातून संन्यास घेतो, असं आव्हान माजी नगरसेवक निरंजन आवटी यांनी दिलं आहे. यावेळी सचिन जाधव, महेश पाटील यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक लोकसभेची लागली आहे. मात्र मिरजेमध्ये नगरसेवकामध्ये घमासान सुरू झालं आहे, टीकाटिप्पणी सुरू झालेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी 4 माजी नगरसेवक आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करू. तुम्ही अगोदरच निर्णय काँग्रेसच्या सभेमध्ये काँग्रेसचे बडकू उमेदवार आहेत त्यांच्या सभेमध्ये जाहीर केला होता. त्यानंतर परत तुमच्यावर टीकाटिप्पणी सुरू झालेली आहे. नेमकं काय तुमचं दावा आहे? नेमकं तुमचा आता पुढचा निर्णय काय आहे? नाही, आम्ही आज एकंदरीत चौघांनी भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. आम्ही 1-1.5 महिना झालं विशाल पाटलांचा प्रचार करतो आहे. काही आमच्या सगळ्यांचेच घरगुती संबंध त्या कुटुंबाशी असल्या कारणाने आणि संजय काकांचं मत नागरिकांमध्ये अतिशय निगेटिव्ह पद्धतीनं आहे. ते भेटत नाहीत, फंड देत नाहीत, कुठल्याही सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमात उत्साहात कुणाच्या वैयक्तिक सुखादुःखात ते सहभागी होत नाहीत. हा सामान्य नागरिकांचा कल आहे आणि सामान्य नागरिकांच्या जीवावरच आम्ही मिरजेत राजकारण करत असतो, समाजकारण करत असतो. आणि त्यांनी सांगितलं की यावेळी आपण विशाल पाटील यांना सपोर्ट करूया आणि त्या अनुषंगानं आम्ही त्यांना मदत करतो. मगाशी पण तुम्ही एक आव्हान दिलेलं आहे की जे निवडून येऊ शकत नाही त्यांनी माझ्याविरुद्ध निवडणूक लढवावी. हां, मकरंद देशपांडे साहेबांनी आज मिरजेत खासदारांचा प्रचार दौरा चालू असताना काही नैराश्यातून, म्हणजे ते मिरज शहरात असताना त्यांना एक 20-25 कार्यकर्त्याच्यावर त्यांना कार्यकर्ते मिळणार आणि त्या नैराश्यातून त्यांनी कुठंतरी भाष्य केलं की बाबा आवटींना आम्ही आता इलेक्शनमध्ये हरवू. त्यामुळे मीच त्यांना आवाहन करतो आहे की आता भविष्यात येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्शनला कुणाला तर बळीचा बकरा न करता आपण राज्याचं नेतृत्व करण्यापेक्षा आपण माझ्या विरोधात महापालिकेला लढावं. आपण जर त्या लढाईत निवडून आला तर मी लहान जरी वय असलं तरी राजकारणातून निवृत्ती घेईन. आणखीन एक आरोप करण्यात आला होता की पैसे देऊन काम केलं जाते. तर नेमकी काय परिस्थिती आहे आणि आरोप करणाऱ्यांना तुमचं उत्तर काय असेल? नाही, मुळात काय, ज्यांनी हा आरोप केला आहे त्यांना आम्ही उत्तर द्यावं. त्यांची समाजात एकतर काय पत नाही. जिथं मिळेल ते कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतायत, जिथं मिळेल त्याच्या घरात जाऊन बसायचं, खाली बसायचं, हे त्यांचा प्रकार आहे. आणि आम्ही पैसे घेऊन काम करतो आहे का कसं करतो आहे मिरजकर जनतेला, मिरज शहरातल्या ग्रामीण भागातल्या लोकांना चांगलं माहिती आहे. आमचं नाव कामाच्या रूपातनं मोठं झालेलं आहे. आम्ही कोणावर बळजबरी करून दादागिरी करून मोठं झालेलं नाही. सामान्य जनतेचं रात्री 2-3 वाजता जरी फोन आला तरी आम्ही सगळी मंडळी काम करतो आहे. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी. आता तुम्ही 4 माजी नगरसेवक उघडपणे विशाल पाटलांचे काम सुरू केले. मात्र त्या ठिकाणी जे नगरसेवक दाखवले जातात त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यातले 3 नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत. ते आमच्या नाव घेऊ नका म्हणजे कुठं काम, आम्ही आमचं काम करतो आणि आम्ही सगळेजण BJPवर नाराजच आहे. मी, देवमाने आणि ती 4 नगरसेवक जी कोर कमिटीत होती, म्हणजे सुरेश आवटी, वनखंडे सर, मकरंद देशपांडे, खाडेसाहेब यांचीच लोक स्टँडिंगला घेतली. म्हणजे आमची कोण कोर कमिटीत नव्हती. मी, आनंदा देवमाने ही सगळी बाहेर राहून काम केलं. आणि चंद्रकांत दादानं मला पहिला येऊन सांगितलं होतं की पहिला सभापती शिवाय दिला असेल. आणि त्यानंतर माझं 2 वेळा चान्स गेल्यावर मी त्यांना उघड सांगितलं तिथनं पुढं मी BJPचं काम करणार. नेमकं काय सांगाल की कशा पद्धतीनं नाराजी आहे? कारण की तुम्ही अगोदरच 2 नगरसेवक गेलेत असा सुद्धा काल आरोप करण्यात आला होता की महापौरच्या निवडणुकीच्या वेळी. नेमकं तुमची नाराजी काय होती किंवा तुमचं काय बंड करण्याचं कारण? मी बंड केलं होतं ते महापौर उपमहापौरच्या वेळेलाच केलं होतं. त्यावेळेला मी कोर कमिटीच्या सगळ्या लोकांना सांगत होतो की गटनेतापद जर निवडायचं असेल तर आमच्या सगळ्या सदस्यापैकी एक गटनेता निवडायला पाहिजे आणि सदस्यामधून गटनेता व्हायला पाहिजे. तुम्ही कुठेतरी चिठ्ठ्या आणून दाखवून आम्हाला ह्यानं नाव दिलं त्यानं नाव दिलं ते असं आम्हाला सांगू नका असं आम्ही स्पष्ट सांगितलं होतं. पण त्याने माझं ऐकले नाही. त्यावेळेला मी त्यांना स्पष्ट सांगून गेलो की तुमची महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक तुमचा सगळा पक्ष संपवतो असं सांगून मी गेलो आणि उपमहापौरची निवडणूक आम्ही ह्या 2 फाकड्यानेच त्यांना दाखवून दिली.
नक्कीच बघतोय की मिरज पॅटर्न असतो हा उघडपणे काम करतात. मात्र आता वेगळी स्ट्रॅटेजी अवलंबण्यात आलेली आहे. काही नगरसेवक उघडपणे येणार आहेत तर काही नगरसेवक अप्रत्यक्षपणे काम करणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. आणि 4 माजी नगरसेवकांनी भाजपचाच थेट राजीनामा दिलेला आहे आणि विशाल पाटील यांच्या प्रचारात उतरलेला आहे. कॅमेरामन राहुलसोबत रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, मिरज.